मंडळी इकडे या साईडला बघा, आज बोनिवलीच्या मैदानामध्ये एक नाही तर दोन घरचं साज पळालं. डमरू आणि जलवा आणि दिनेश शेठचं नाव कुठेतरी उंचावलं. आज दोन गुलालाचं मानकरी राहिलेलं आहेत. आपण विचारूया दादांना, काय सांगाल आज जी दोन गुलाल झाली याविषयी? ॲक्च्युली काल आम्ही शहापूरला गेलो होतो. काल शहापूरचा 3 फेऱ्याचा मैदान होता काल, म्हणजे आज होता. पण पोरं कालच संध्याकाळी तिकडे गेले होती, पण काही कारणास्तव तो मैदान कॅन्सल झाला. मे बी त्यांना परमिशन नाही मिळाली वगैरे विषय आहेत काहीतरी, पण ते बोलत की लवकरच तो मैदान होणार. तर रात्री मला फोन आला की दादा मैदान कॅन्सल झालं. तो बोललो ठीक आहे, उद्या म्हणे बोनिवलीचं मैदान आहे तर काय करायचं. ठीक आहे बोललो, तुम्ही बोनिवलीला चला. बोल मी पण येतो. मग आता तुम्ही मैदानचं म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन नव्हतं तरी तुम्ही पोचले डायरेक्ट? हां, म्हणजे इथल्या मैदानाचं कन्फर्मेशन होतं मला. म्हणजे कालच कन्फर्म झालं होतं की बोनिवलीचं मैदान आहे, आणि तो मैदान कॅन्सल झाला जो शहापूरला होता. आणि मी ॲक्च्युली माझा काल म्हणजे माझ्या लग्नाचा वाढदिवस होता काल, तर त्यासाठी मी बाहेर होतो, माथेरानला होतो. पोरं सर्व गेली होती तिकडे, पण तो मैदान कॅन्सल झाला. सकाळी असा विषय झाला की दादा मग आम्ही बोनिवली जाऊ का. तर बोलो तुम्ही चला बोनिवलीला, मी पण येतो. मग मी माथेरानवरनं मी डायरेक्ट इथे आलो. बघा, म्हणजे लग्नाचा वाढदिवस आणि कुठेतरी आज तुम्ही एक गुलाल घेण्यासाठी तिथे जाणार होतं. तो मैदान कॅन्सल झाला, पण तुमच्या घरच्या गाडीने आज दोन गुलाला म्हणजे कुठेतरी मोठी भेट दिली तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. काय बोला? नक्कीच खूप मोठी भेट दिली. आता गाड्या कुठल्या झाल्या ते सांगा एकदा मला. पहिली गाडी आमची टिटवाळेवाल्यांशी झाली, आणि दुसरी गाडी बोनिवलीवाल्यांशी झाली, रामाशेठची. मग हिंद केसरी रामाशेठ. हिंद केसरी. आता कसे झाले, म्हणजे तुम्ही नावं फिरवली का नावं तुमच्यावर फिरली? नाही, त्यांनी नाव दिला होता. पहिला आम्ही ॲक्च्युली नाव दिला होता आम्ही, पण आमच्यावर कोणी नाव फिरवलं नाही. नंतर त्यांचं नाव पडला, तर आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता असं पण कुठे गाडी जमत नाही आहे, तर आपण नाव फिरूया. म्हणजे दुसऱ्यांदा पण घरचीच गाडी पडणार होती की वेगळ्या पायऱ्यामध्ये होती? हो, घरची गाडी. घरचीच गाडी. हो. म्हणजे आज मला वाटतं बोनिवलीच्या मैदानामध्ये आता मला वाटतं तुमची धरणी चौथी मुलं आहेत घरच्या गाडींच्या. बघा, घरच्या गाडीवाले कुठेतरी आजचा मैदान गाजून जात आहेत. हो. आणि नियोजन तुम्ही सांगितलं कुठं तिकडनं इथं आलं, म्हणजे बैलांना पण बघा प्रवास पण झाला आजचा. हो, 100%. एवढा प्रवास होऊन पण बैल चांगली पाहिली. आणि मेन म्हणजे आता ही सर्व जे त्याचे नियोजन करतात, म्हणजे करण असेल, बंटा असेल, किंवा हा जेवढा पूर्ण ग्रुप आहे, तेवढा ट्रॅव्हलिंग करून रात्री पोचले होते लोक 9 वाजता. आणि मला वाटतं 12 वाजेपर्यंत तिथे हा डिस्कशन चालू होता की मैदान होईल की नाही होईल. मग त्याच्यानंतर तिथून ते लोक काहीतरी 4 वाजता निघाले तिथून, आणि इथे पोचले. म्हणजे रात्रभर सर्वांचाच प्रवास झाला आहे, आणि त्या प्रवासामध्ये पण चांगली कामगिरी केली. म्हणजे बघा कुठेतरी, म्हणजे मीच आता तुम्हाला प्रश्न घेणार होतो की कुठेतरी तुमची मुलं आहेत कुठेतरी बघा अपाट प्रयत्न करतात की मालकाचं नाव आणि त्यांचं पण नाव व्हावं, आणि कुठेतरी त्यांच्या ह्याच्यासाठी जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यश मिळून देतात ती तुमची धावणीची बैला. हो. सर्वांचा सपोर्ट आहे मला, म्हणजे दीपेश असेल किंवा म्हणजे रामादा असेल किंवा सर्वांचाच. आणि प्रत्येक मैदानात ह्या लोकांचा सपोर्ट असतो, म्हणून आपण या गोष्टी करू शकतो. बरोबर आहे. आज बोनिवलीच्या मैदानामध्ये वाढदिवसानिमित्त एक भेट पण घेऊ. नाही, ॲक्च्युली काल वाढदिवस माझा उद्या आहे. काल माझी ॲनिव्हर्सरी होती, तर आज मधला दिवस होता. त्या दोघांनी पण मला तो गिफ्ट दिला. असं दोघांनी गिफ्ट दिला, म्हणजे एक सन्मान चिन्ह. कुठेतरी बोनिवलीचा मैदान असला की गाडा मालक कधी तिथून नाराज होऊन नाही जात, काय ना काही भेट असते. हां, म्हणजे ह्या त्या मैदानाचा वैशिष्ट्य आहे की इथे काही ना काही ते लोक देतात. कारण खूप मैदानं खेळतो आम्ही, पण इथून आम्ही काही ना काही, म्हणजे एक कसं असं शेवटी ट्रॉफीला खूप महत्त्व असतो नाही का. बरोबर, आठवण राहून जाते. बरोबर. आता बरोबर आहे, गाड्या दोन्ही पळवल्या कोणी त्या एकदा सांगायला मला. पहिली जी पळवली ती आपण टिटवाळीचे बैल होते त्यांच्या विरुद्ध पळवली, आणि दुसरी होती ती बोनिवलीचा रामाशेठ, म्हणजे त्यांचा पण घरचा साज होता आणि आपला पण घरचा. बरोबर. ड्रायव्हर कोण बसवला? ड्रायव्हर सूरज ड्रायव्हर होता. दोन्ही गाड्यांना सूरज ड्रायव्हर. हो. काय बोलला सूरज? आता गाडी झाल्यानंतर ड्रायव्हर चर्चा करतं गाडा मालकाशी की कशी पळाली जोडी? म्हणजे त्याचा आम्हाला नेहमी सपोर्ट असतो, आणि त्याला पण आवडतो ही गाडी हाकलायला. आणि तो पण म्हणतो मला की दादा खरंच चांगली बैलं पळतात, आणि त्यांनी मला 1-2 बैलं सुचवली आहेत की आपण त्यांची जोडीला पळूया. तर मी त्यांना पण सांगितलं आहे की बोलो नक्कीच. आणि कुठेतरी मला वाटतं जो एकविरा केसरीचा मैदान झाला तिथं पण गुलालामध्ये गाडी राहिली होती तुमची, आणि सूरज मला वाटतं गाडीवर बसला होता. हो. तेव्हा ॲक्च्युली थोडंसं आमचा विषय असं झाला की
फायनलला गाडी म्हणजे शेवटच्या तासाला लागली होती, तर आम्ही असं ठरवलं की आपण बैलाचा खांदा चेंज करू. आम्ही खांदा तर चेंज केला, पण काहीतरी सोडताना थोडीशी मिस्टेक झाली, त्याच्यामुळे गाडी बाद झाली. बरोबर. हां, पण तरी 7 नंबरला राहिली होती. चला, गुलाल तर मिळाला हा, तर महत्त्वाचं गुलाल आहे, कारण एकविरायचा आशीर्वाद घेऊन हो, आला तिथून. 100%. बघा आता डमरूला आताच्या घडला खूप सारे मागणे आहेत आणि तुम्ही कुठेतरी सांगितली मागं बाईट दिली होती मला की कुठेतरी डमरूला पुढे नेण्याच्या मागे कुठेतरी आमचा जलवा पाठीमागं राहायला नको, त्याच्यामुळे तुम्ही घरची गाडी पण पळवतात. नाही, 100%. कारण ज्या वेळेला आम्ही म्हणजे डमरू पाळत होता, खूप मोठे मोठे पैरे केले आणि वायदी देऊनच केले. पण जेवढे आम्ही वायदी देऊन पैरे केले त्यांना वाढूनच डमरू पाळत होता. पण म्हणजे कुठल्या तरी एक म्हणजे आपले चांगले असतील की आपल्याला तो जलवा आपल्या म्हणजे दावणीला आला आणि जलवानी त्याला सांगोळ्या केसरीला म्हणजे सांगोळ्या केसरीला असं विषय झाला होता की त्यावेळेला जलवा खूप मस्ती करत होता फायनलच्या फेऱ्याला आणि दोन्ही बाजूच्या बैलगाडी मालकांनी आमचं ऑब्जेक्शन घेतला होता की ही गाडी झुपू नका म्हणून. मग त्यावेळेला ते सागर म्हणून होते म्हणजे जलवाचे, ते म्हणजे त्यांच्याकडे जलवा होता त्यावेळेला त्यांच्याकडे नियोजन. हां, मग त्यांना कन्व्हिन्स केलं की ठीक आहे, आम्ही एक शेकडा मागे घेतो पण आम्हाला पळू द्या. बरोबर. आपण म्हणजे एक शेकडा तर नाही बोलत, पण पाऊण शेकडा आपण गाडी मागे घेतली होती त्यावेळेला आणि तेवढी मागे घेऊन पण 1 नंबर केला होता त्यावेळेला. त्याच्या मागचं कारण त्याच्या मागचं कारण असं होतं की खरंच दोन्ही बैल खूप पळाली त्यावेळेला. म्हणजे तुम्ही आज पण सांगोला केसरी बघाल तर तुम्हाला कळेल म्हणजे बैलांची स्पीड काय होती. आणि मला वाटतं तिथूनच डमरूचं नाव झालं आणि नावावर हो, रुपाला आला. 100%. आणि मला वाटतं त्याच्या मग कुठेतरी हात लागला तो जलवाचा. हो. आणि आत्ताच्या गाडीला बघा नाव होत आहे का तुमचं मुंबई बिंजोरला, आज दिनेश हिरामन पाटील खार्डी, प्रत्येक मैदानामध्ये नाही, बिंजोरला सुद्धा नाव दिसतंय आम्हाला आणि कुठेतरी मोठ्या मोठ्या गाड्या पण खेळताना दिसतात तुम्ही. नक्कीच नक्कीच. आम्ही म्हणजे पहिल्या फेजपासूनच, यावर्षी पहिल्या फेजपासूनच म्हणजे मोठे मोठे ज्या पण गाड्या आल्या तर कोणीही डगमगला नाही. म्हणजे सुरुवातीला कारण ज्या मोठ्या गाड्या खेळलो आम्ही, तर मला पण डर होता त्या गोष्टीचा की आपण एवढ्या मोठ्या गाड्या खेळू शकतो का, कारण त्या नंबरातल्या गाड्या होत्या. पण त्या पण गाड्या ते खेळले आणि जिंकले. बरोबर. आता नक्कीच माझ्याकडून एक प्रश्न राहील तुम्हाला. आता ही जी मुलं आहेत मला वाटतं कायम तुमच्यासोबत राहायला पाहिजे, तशी तुम्ही त्यांना वागणूक कायम द्या, कारण कुठेतरी बघतात ना आपण जो गुलाल मिळवतो ना त्याच्यामागे नाही, गुलालच त्यांच्यामुळे आहे ना. बरोबर. मी काय करणार आहे, फक्त मी त्यांच्या जोडीला येऊ शकतो, बरोबर ना. बरोबर. किंवा जे बैलांना जे पण कमी जास्त लागेल ते मी देऊ शकतो. मग बाकीचं नियोजन तेच करतात आणि तेच करतील. म्हणजे कायम विश्वास असेल त्याच्यावर. 100%. चला, जास्त वेळ नाही घेत. आज पण चांगला गुलाल घेतला, 1 नाही तर 2. कुठेतरी बरेचसे गाडा मालक आज 1-1 गुलालासाठी इथं राहून गेले, पण तुम्ही आज 2 गुलाल घेऊन ते पण घरच्या गाडीचं आहे. हो. काय अभिमान वाटतं शेवटला जाता आता बोलाल? नाही, खूप अभिमान वाटतो. ते सांगतो ना, म्हणजे काल माझी ॲनिव्हर्सरी होती आणि उद्या बर्थडे, तर दोघांचा गिफ्ट त्यांनी मला आजच दिला, मुलांनी पण आणि बैलांनी पण. म्हणजे जोडात होईल उद्या वाढदिवस पण 100%. आणि काल अॅनिव्हर्सरी पण चांगली झाली. 100%. चला आणि तुम्ही या. चला तुम्हाला दोन्ही जे तुमच्या अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी पण आणि वाढदिवसासाठी पण शुभेच्छा असतील माझ्याकडून. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय.